नमस्कार मंडळी, कसं आहात तुम्ही सर्व? आज मी तुम्हाला पुन्हा एक बहुउपयोगी झाडाचे नाव आणि माहिती सांगणार आहे. या झाडाची फांदी मला माझ्या आईने दिली होती. तुम्हाला खरं वाटणार नाही, मी ही फांदी फक्त ठेवून दिली होती गार्डनमध्ये. त्यानंतर खूपदा पाऊस पडला, बहुतेक म्हणूनच ही छान उतरली. अगदी टवटवीत दिसते, बघू शकता तुम्ही. या झाडाचं म्हणण्यापेक्षा आपण याला वनस्पतीचं नाव असंच म्हणू. कपूरवल्ली म्हणजेच इंडियन बोरेज या वनस्पतीचं नाव आहे. या वनस्पतीला भागाभागानुसार वेगवेगळ्या पद्धतीचे नावं आहेत आणि ही वनस्पती खूप फायदेशीर आहे. निसर्गाने आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती झाडे दिलीत, ज्या औषधाच्या रूपात आपल्याला उपयोगात येऊ शकतात. ते फक्त आपल्याला ओळखता यावे एवढंच. चला तर मंडळी, मी तुम्हाला आता याचे गुण आणि फायदे सांगते. तर ह्या वनस्पतीचा उपयोग आपण सर्दी, खोकला, नाकबंद यासारख्या श्वसनच्या समस्यांना आराम मिळतो. त्यानंतर पानांची वाफ घेतल्याने छातीत साचलेला कफ मोकळा होतो. तसेच पानांचा रस छातीत लावल्यास श्वास घेणे सोपे होते. पचन सुधारते. अपचन, गॅस, पोटदुखी, बद्धकोष्ठता यासारख्या पोटांच्या तक्रारी कमी होतात. हे भूक वाढण्यास देखील मदत करते. किडनीचे आरोग्य सुधारते. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याच्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीराचे संक्रमण आणि विषाणूजन्य तापांपासून संरक्षण होते. त्वचेसाठी तर खूपच फायदेशीर असते. अपचनावर पानांचा रस गरम पाण्यासोबत दिला जातो. तर ह्या पानाचं जास्त सेवन देखील करायचं नाही, त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मंडळी, नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.